आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत। आज उमेदवारी अर्ज भरला जातोय, बिनविरोध होईल की निवडणूक होईल? नाही, बघूया ना, आज 3 वाजता नेमके कोणाकोणाचे अर्ज दाखल झाले त्याची माहिती मिळेल आणि त्यानंतरच्या याच्यामधला योग्य ते निर्णय करू। काँग्रेसचे सर्वांचाच प्रयत्न आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजींच्या जवळ आम्ही संपर्क करण्याचा काल प्रयत्न केला, परंतु काय संपर्क होऊ शकला नाही। ते केरळला होते, त्यांनी आता उमेदवार जाहीर केला आहे, पण तरी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये चर्चा करता येऊ शकेल। पवार साहेबांशी काय बोलणं झालंय का की काँग्रेसच्या नेत्यांशी बोलावं, म्हणजे जेणेकरून काँग्रेसच्या हायकमांडने ऐकलं तर ही बिनविरोध होऊ शकते? नाही, माझं तरी या बाबतीमध्ये आदरणीय साहेबांजवळ काही चर्चा झालेली नाही, बोलणंही झालेलं नाही, परंतु शेवटी पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सर्वजण त्या निमित्ताने प्रयत्न करू। तुमच्या विरोधामध्ये आणि पटेलांच्या विरोधामध्ये बारामतीत आज पोस्टरबाजी करण्यात आली, हे काय जाणून बुजून करण्यात आलं असं वाटतं? आयुष्यभर ज्यांनी दादांचा द्वेष केला ते आज आम्हाला या बाबतीमध्ये बोलतायत। ठीक आहे, जनताही त्याचं उत्तर देईल। दादांच्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनात मला जे त्यांची साथ देता आली, त्यांचा विश्वास संपादन करता आला, ही माझी आयुष्याची शिदोरी असं मी मानतो। त्यामुळे राजकारणामध्ये अशा काही गोष्टी जरी झाल्या तरी कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं हे आपण ठरवायचं असतं। आपण पाहतोय की राजकारणामध्ये कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे, मात्र आयुष्यभर दादांचा द्वेष केला त्यांनीच आपण पाहतोय की हे केला, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिल्याच पाहायला मिळते। कॅमेरा सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV 9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।